नमस्कार. मी संतोष पाठारे. या सृष्टीवरील प्रत्येक मानवाला असे वाटत असते की आपले अस्तित्व या सृष्टीवर कायम राहावे. प्राचीन काळी मानवाने ज्या अनाकलनीय गोष्टी आहेत, उदाहरणार्थ या सृष्टीवर पाऊस पडणे, आकाशात वीज चमकणे, सूर्य पूर्वेकडून पश्चिमेला मावळणे, स्वप्नामध्ये मृत झालेली व्यक्ती येणे वगैरे, अशा आकलन न होणाऱ्या गोष्टींचे उत्तर शोधण्याच्या हेतूने आपल्या कल्पनेतून काही चमत्कारिक कथा, संकल्पना बनवल्या. अशाच प्रकारे पुनर्जन्म ही पण संकल्पना आहे की वास्तव आहे, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये पुनर्जन्म म्हणजे मृत्यूनंतर आत्मा दुसऱ्या शरीरात जन्म घेतो, ही संकल्पना फार जुनी आहे. अनेक धर्मांमध्ये पुनर्जन्म ही मध्यवर्ती कल्पना आहे. परंतु पुनर्जन्म होतो का, हा प्रश्न खूप खोल आहे, कारण तो मानवी अस्तित्व, विश्वास, भीती आणि विज्ञान या सगळ्यांना एकत्र स्पर्श करतो. प्रथम आपण याबाबत धार्मिक दृष्टिकोन पाहूया. इच्छा अपूर्ण राहिल्यास पुनर्जन्म होतो, ही कल्पना भारतात शतकानुशतके धार्मिक, तात्विक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय तत्त्वज्ञानात, विशेषतः हिंदुइझम, बुद्धिझम आणि जैनिझममध्ये इच्छा आणि पुनर्जन्माचं नातं खोलवर मांडलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये आत्मा अमर आहे, शरीर नाशवान. मृत्यूनंतर आत्मा सुकृत व दुष्कृत कर्म आणि अपूर्ण इच्छा म्हणजेच वासना घेऊन पुढच्या जन्मात जातो. भगवद्गीतेमध्ये असं म्हटलं आहे की आत्मा जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, तसं शरीर बदलतो. अपूर्ण इच्छा, उदाहरणार्थ लोभ, मोह, अपूर्ण स्वप्न, आसक्ती आत्म्याला मुक्त होऊ देत नाहीत. त्यामुळे तो पुन्हा जन्म घेतो. ही कर्म आणि फळ यांची साखळी आहे. यामध्ये मुक्ती म्हणजेच मोक्ष ही अशी अवस्था मानली जाते जिथे इच्छा, आसक्ती आणि कर्माची साखळी संपते, म्हणजेच काहीही बाकी राहत नाही. बौद्ध धर्मामध्ये बौद्ध मतानुसार कायमस्वरूपी आत्मा नसतो, पण इच्छा म्हणजेच तृष्णा हीच पुनर्जन्माचं कारण आहे. कर्मानुसार पुनर्जन्म होत राहतो, कर्मानुसार परिणाम मिळतो, मग तो या जन्मात नसेल तर पुढच्या जन्मात मिळेल. निर्वाण म्हणजे या चक्रातून मुक्ती. इच्छा ही कर्माचं बीज आहे, ती नष्ट झाली की निर्वाण म्हणजे पुनर्जन्माचा अंत. म्हणजे इच्छा ही मानसिक शक्ती आहे जी चेतनेच्या प्रवाहाला पुढे नेते. जैन धर्मामध्ये इच्छांमुळे आत्म्यावर कर्मांचे बंधन पडते. जोपर्यंत त्या इच्छा संपत नाहीत तोपर्यंत आत्मा जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होत नाही. या तिन्ही धर्मांमध्ये मूळ विचार सारखा आहे. अपूर्ण इच्छा म्हणजेच बंधन म्हणजेच पुनर्जन्म. शीख धर्मामध्येही पुनर्जन्माची कल्पना आढळते, तर ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये पुनर्जन्मापेक्षा मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नरक किंवा परलोक यावर भर आहे. अशा प्रकारे धार्मिक दृष्टिकोनात पुनर्जन्म मनाला आश्वस्त करतो. मृत्यू म्हणजे शेवट नाही, फक्त एक टप्पा आहे, अशी भावना निर्माण होते. आता आपण पुनर्जन्माची संकल्पना कशी अस्तित्वात आली ते पाहूया. पुनर्जन्म ही संकल्पना खूप प्राचीन आहे. ती एकदम कोणीतरी शोधली असं नाही, तर ती हजारो वर्षांच्या मानवी अनुभव, भीती, आशा आणि अर्थ शोधण्याच्या प्रवृत्तीतून हळूहळू विकसित झाली. चला, हे आपण दोन भागात समजून घेऊया. एक, इतिहास आणि धार्मिक पार्श्वभूमी. आदिम समाज आणि मृत्यूचा गूढ अनुभव. प्राचीन काळी माणूस निसर्गावर अवलंबून जगत होता. मृत्यू हा रहस्यमय आणि भीतीदायक अनुभव होता. कोणीतरी मेला की त्याचं शरीर थांबते, पण त्याचं अस्तित्व म्हणजेच स्वप्नात दिसणं, आठवणीमध्ये राहणं, काही अनुभव त्याच्या नातेवाईकांसाठी सुरू राहायचं. त्यामुळे लोकांना वाटायचं
तो कुठेतरी अजूनही आहे. स्वप्नांमधील अनुभव. माणसाने स्वप्नात मृत व्यक्तीला पाहिलं, त्यामुळे आत्मा शरीर सोडूनही अस्तित्वात असतो अशी कल्पना जन्माला आली. हळूहळू आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो ही विचाररेषा पुढे विकसित झाली. धर्मग्रंथ आणि तात्विक मांडणी. ऋग्वेदामध्ये आत्म्याच्या अमरत्वाची बीजं दिसतात. नंतर उपनिषदामध्ये आत्मा, ब्रह्म, पुनर्जन्म, मोक्ष यांचं सखोल तत्त्वज्ञान विकसित झालं. बुद्धिझम आणि जैनिझममध्येही पुनर्जन्म महत्त्वाचा घटक ठरला. या संकल्पनेमागे एक मूलभूत विचार होता. इतर संस्कृतींमध्येही समान कल्पना. केवळ भारतातच नाही, प्राचीन इजिप्त, ग्रीस, काही आफ्रिकन आणि नेटिव्ह अमेरिकन जमातींमध्येही आत्म्याच्या पुनर्जन्मासारख्या कल्पना सापडतात. यावरून दिसतं की ही कल्पना सांस्कृतिकदृष्ट्या सार्वत्रिक आहे. 2. पुनर्जन्मामागील वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञान पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही, तर पुरावे शोधतो आणि आतापर्यंत खालील गोष्टी समोर आल्या आहेत. ए. पुनर्जन्माची कल्पना निर्माण होण्यामागील वैज्ञानिक कारणे. मानवी मेंदूचा नमुना शोधण्याचा स्वभाव, पॅटर्न सिकिंग ब्रेन. मेंदू अज्ञात गोष्टीचं कारण शोधण्याची नैसर्गिक प्रवृत्ती ठेवतो. मृत्यूचा अर्थ न लागल्यामुळे आत्मा पुढे जातो ही समज एक सांत्वन देणारी कथा ठरते. स्वतःच्या अस्तित्वाशी भावनिक जोड, कंटिन्युटी ऑफ सेल्फ. मेंदू मी आहे या भावनेशी घट्ट बांधलेला असतो. मी एक दिवस संपणार ही कल्पना या भावनेच्या विरुद्ध जाते. त्यामुळे मन पुनर्जन्मासारखी स्पष्टीकरणं तयार करतं. सांस्कृतिक प्रोग्रामिंग, कल्चरल इम्प्रिंटिंग. लहानपणापासून आत्मा, देव, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म अशा गोष्टी ऐकल्या की मेंदूत त्या डिफॉल्ट समजुती बनतात. नंतर त्यांना आव्हान देणं कठीण होतं. मरणानंतरच्या अनुभवांची मेंदू विज्ञानात्मक स्पष्टीकरणं. काही लोक मृत्यूच्या जवळ गेले असताना शरीराबाहेर जाण्याचा अनुभव सांगतात. वैज्ञानिक अभ्यासात हे अनुभव मेंदूत ऑक्सिजनची कमतरता, न्यूरोकेमिकल बदल आणि मेंदूच्या प्रीफ्रंटल व व्हिज्युअल कॉर्टेक्समधील क्रियेमुळे होतात असं दिसून आलं आहे. आत्म्याच्या प्रवासाचे हे पुरावे नाहीत. बी. काही अभ्यास आणि निरीक्षणे. काही प्रकरणांमध्ये लहान मुलांनी मागील जन्माची आठवण सांगितल्याचा दावा करण्यात आला. पुनर्जन्मावर आधीपासून विश्वास असलेल्या संस्कृतींमध्ये मुलांना अशा कथा ऐकवल्या जातात. त्यामुळे मुलांचं कथन हे वास्तवापेक्षा ऐकलेल्या गोष्टींचं संकलन असू शकतं. मुलं कल्पना, ऐकलेली माहिती, योगायोग आणि निरीक्षणाचं संमिश्रण करून कथा सांगू शकतात. मागील जन्माची आठवण असं वाटणं हे मेंदूतील सर्जनशील प्रक्रियेचे फलित असू शकतं. त्यामुळे मागील जन्माची आठवण सांगितल्याचे दावे स्वतंत्र, पुनरावृत्तीक्षम वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेले नाहीत. अनेक वेळा सांस्कृतिक प्रभाव, योगायोग किंवा माहिती पूर्वीपासून ऐकलेली असणं हे घटक निघाले. न्यूरोसायन्स या क्षेत्रात स्पष्ट पुरावा मिळालेला नाही की चेतना शरीरापासून वेगळी राहू शकते. 3. एकत्रित निष्कर्ष. विज्ञानात आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध झालेले नाही. मेंदूतील चेतना ही पेशींमधील जैव रासायनिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया थांबली की मी पण नष्ट होते. काही संशोधनात उदाहरणार्थ जवळपास मृत्यूच्या अनुभवांबद्दल लोकांनी प्रकाश दिसल्याचा किंवा शरीराच्या बाहेर गेल्याचा अनुभव सांगितला आहे. पण याचे शास्त्रीय स्पष्टीकरण मेंदूच्या अवस्थांशी जोडलेले आहे, आत्म्याशी नव्हे. पुनर्जन्माच्या कथांना वैज्ञानिक पुरावे नाहीत. काही प्रकरणे तपासली गेली पण ठोस पुनरावृत्त होणारे वैज्ञानिक निष्कर्ष नाहीत. म्हणून विज्ञानात मृत्यूनंतर चेतना टिकते याला आधार नाही. मृत्यू म्हणजे मेंदूच्या क्रियांचा शेवट, एवढंच. पुनर्जन्म ही संकल्पना भीती, आशा आणि अर्थ शोधण्याच्या प्रवृत्तींमधून उद्भवली. तिला धर्म आणि तत्त्वज्ञानातून आकार मिळाला. विज्ञान या संकल्पनेला सिद्ध करणारा ठोस पुरावा देऊ शकलेलं नाही. उलट तिचं मानसशास्त्रीय आणि मेंदूविज्ञानात्मक स्पष्टीकरण देते. तरीही ही कल्पना लोकांच्या मनात टिकून आहे, कारण ती मृत्यूच्या अनिश्चिततेला
अर्थ देते. आता आपण मृत्यूनंतर काही नाही हे स्वीकारणं एवढं कठीण का याची कारणे पाहूया. अस्तित्वाची भीती. मी संपतो, काहीच उरत नाही ही कल्पना मनाला असह्य वाटू शकते. आश्वासक कथा. पुनर्जन्म किंवा परलोक हे कथानक माणसाला आशा देतात. दुःख, अन्याय, अपयश यांचा काही मोठा अर्थ आहे असं वाटतं. सांस्कृतिक बिंब. माणूस लहानपणापासून पुनर्जन्म, आत्मा, स्वर्ग, नरक याबद्दल ऐकून वाढतो. त्यामुळे त्याला नाकारणं मेंदूसाठी मानसिक धक्का असतो. स्वतःची सातत्याची भावना. माणूस स्वतःला अखंड सातत्यपूर्ण अनुभवतो. अचानक शून्य होणं हे त्या भावनेच्या विरोधात जातं. अनिश्चिततेची भीती. काय होईल या प्रश्नाचं ठोस उत्तर नसल्यामुळे मन पुनर्जन्मासारख्या उत्तरांना चिकटून राहतं. व्हिडिओचा शेवट करताना पुनर्जन्म या संकल्पनेबाबत अंतिम निष्कर्ष काय निघतो तर पुनर्जन्माबाबत धार्मिक दृष्टिकोन आशा आणि अर्थ देतो, तर वैज्ञानिक दृष्टिकोन पुराव्यावर आधारित वास्तव सांगतो. दोन्हीच्या मध्ये मानवी मानसशास्त्र आहे. भीती, आशा आणि अर्थ शोधण्याची प्रवृत्ती. मृत्यूनंतर काही नाही ही कल्पना स्वीकारणं अवघड वाटतं, कारण ती मानवी मानसाच्या मूळ प्रवृत्ती आपण टिकून राहू च्या विरोधात जाते. पुनर्जन्म ही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध संकल्पना नाही. ती मानसशास्त्र, सांस्कृतिक प्रभाव आणि तत्त्वज्ञान यांचं मिश्रण आहे. सारांश. घटक. पुनर्जन्म. धार्मिक दृष्टिकोन आत्मा अमर आहे, जन्मजन्मात प्रवास करतो. वैज्ञानिक दृष्टिकोन चेतना शरीरावर अवलंबून असते, ठोस पुरावा नाही. घटक. आठवणी. धार्मिक दृष्टिकोन मागील जन्मातील अनुभव. वैज्ञानिक दृष्टिकोन बनावट आठवणी, सांस्कृतिक प्रभाव. घटक. आत्मा. धार्मिक दृष्टिकोन शरीरापासून वेगळा. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतंत्र अस्तित्वाचा पुरावा नाही. घटक. श्रद्धा. धार्मिक दृष्टिकोन आध्यात्मिक आधार. वैज्ञानिक दृष्टिकोन मानसशास्त्रीय स्पष्टीकरण. पुनर्जन्माची कल्पना मानवी भीती, आशा, अर्थ शोधण्याची प्रवृत्ती आणि सांस्कृतिक परंपरा यांचं फलित आहे. विज्ञानाने तिचं समर्थन केलेलं नाही, पण ती लाखो लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. शेवटी जर पुनर्जन्म ही संकल्पना खरोखरच वास्तवात असती तर आज कित्येक थोर माणसे, समाजसुधारक ज्यांनी या भारताला प्रगतिशील व आधुनिक बनवण्याचे स्वप्न पाहिले व त्यांची ती इच्छा त्यांचा मृत्यू झाल्याने अतृप्त राहिली, किंवा जे जवान युद्धामध्ये शहीद झाले आहेत त्यांनी पुनर्जन्म घेऊन आपले स्वप्न व इच्छा नक्कीच पूर्ण केल्या असत्या व त्यांनी सांगितले असते की मी मागच्या जन्मी सुभाषचंद्र बोस किंवा नेहरू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होतो व आज मी या नावाने पुनर्जन्म घेतला आहे वगैरे. या व्हिडिओचा शेवट करताना मी एवढंच सांगेन की आपले कर्तृत्व व विचार जर लोकांच्या स्मरणात राहिले तरच आपले अस्तित्व आपल्या विचारांच्या व कर्तृत्वाच्या स्वरूपात या सृष्टीवर टिकून राहू शकते. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.